आपल्यासोबत संदीपान कोकाटे आहेत। पहिला प्रश्न तुम्हाला आहे की हा विषय बाजूला, पण तुम्ही मोदींच्या विरोधात वाराणसी इथून अर्ज करणार होता अशी प्राथमिक माहिती होती, जी तुम्ही काही माध्यमांमधूनही बोलून दाखवली होती। आता त्या संदर्भात तुमचा काय निर्णय असणार? ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक लागलेली होती त्याच दिवशी वाराणसी मतदारसंघामधून मी स्वतः मोदी साहेबांच्या विरोधामध्ये फॉर्म भरणार आहे आणि या निर्णयावर मी अजूनही ठाम आहे। जर मनोजदादा जरांगे पाटील यांनी जर मला सांगितलंच की तुम्ही वाराणसीमधून फॉर्म भरू नका तरच मी माघार घेणार आहे, नाहीतर मी माघार घेणार नाही। पण आज आपल्या भूम तालुक्याच्या वतीने समाज बांधवांनी मीटिंगचं आयोजन केलं होतं। 24 तारखेला जी काही बैठक झालेली आंतरवली सराटीमध्ये, त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आवाहन केलं होतं की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा, त्या प्रत्येक गावामधील प्रत्येक बांधवाकडून मतं जाणून घ्या। तर जो काही फॉर्म आलेला आहे आपल्या विलास पवार वकील साहेबांनी सांगितलेला आहे त्या फॉर्मची माहिती आहे। पण मी प्रत्येक गावातील बांधवांना असं आवाहन करतो की तुमच्याकडे जो काही कोरा फॉर्म येणार आहे त्या फॉर्मवर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं लिहिण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं आपण लोकसभेची निवडणूक लढवायची का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्याप्रमाणे पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता आणि तिथून पुढे आपल्याला मराठ्याला सत्ता मिळवता आलेली नव्हती, हा मराठा आरक्षणचा लढा मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय प्रखरतेने उभा केलेला आहे। आणि हा लढा काही अंशी जरी त्याला यश आलेलं असेल तरी आणि पूर्ण यश आलेलं नाही। मराठवाड्यातल्या गरजवंत मराठ्याला आणि अजूनही ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं नाहीये, म्हणून हा लढा जिवंत ठेवण्यासाठी मराठा समाजाने अतिशय विचार करून त्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत। आणि जर त्या उत्तरामध्ये जर तुमचा जर लढवण्याचा होकार आलेला असेल तर ते उमेदवार निश्चितच आपला दगड असेल। मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला उमेदवार हा दगड असेल, त्याचं नाव कुठंही या लोकसभा मतदारसंघामध्ये पोहोचलेलं नाहीये। त्या दगडाला जर तुम्ही उमेदवाराला जर तुम्ही मतदान करणार असाल तरच तुम्ही त्याच्यामध्ये होकार द्यावा। तुम्ही शपथ घेऊन जर मतदान करणार असाल, तुम्ही इतर समाजाला सुद्धा विश्वासात घेऊन उमेदवाराला उभा करण्याचा निर्णय घेणार असाल तरच याची उत्तरं तशी द्यावीत, नसता समाजाचं नुकसान होणार नाही असं भावनाच्या भरामध्ये उत्तरे देऊ नयेत। प्रश्नाचं पूर्ण वाचन करावं, त्याचा परिणाम होकार आणि नकार याच्यामधून काय साध्य होणार आहे याच्यावर विचार करून उत्तरे द्यावीत। आणि हे फॉर्म 29 तारखेच्या आतमध्ये पोहोच करावेत। आपल्या भूम तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषदेचे सर्कल आहेत, त्या सर्कल वाईज आपण काही टीम तयार करूया, त्या टीमद्वारे आपण जबाबदारी देऊया, त्या जबाबदारीद्वारे आपण गावामधून फॉर्म कलेक्ट करूया। 29 तारखेला सर्व फॉर्म जमा होतील आणि जरांगे पाटील साहेबाकडे 30 तारखेला आपण याचा पूर्ण अहवाल निश्चितच देऊया।